लास्ट लेक्चरला आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स आणि प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स हे दोन प्रॉपर्टीज हे दोन पार्ट बघितले. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ व्हॉट अल्कोहोल्स. आता आपण काय बघायचं आहे तर प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल ह्याचे काय बघायचे आहे PYQs बघायचे. ठीक. क्वेश्चन रीड करा जो आता दिलेला आहे बोर्ड वरती. हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे त्यातला. आयडेंटिफाय द सबस्ट्रेट X in the following reaction. Identify the substrate X in the following reaction. सांगा कोण असेल. आपण 4 मेथड ऑफ प्रिपरेशन फिनॉलचे बघितले. फ्रॉम क्लोरोबेन्झिन, फ्रॉम aniline, फ्रॉम isopropyl benzene and from benzene sulfonic acid and from benzene sulfonic acid. So इथं X plus O2 in presence of cobalt naphthenate at 423 Kelvin dilute HCl phenol acetone हे isopropyl benzene आहे X. क्युमिन किंवा आयसोप्रोपिल बेन्झिनचं जेव्हा आपण एअर ऑक्सिडेशन करतो काय करतो हे बघा हा C6H5 CH इथं काय आहे तर CH3 इथं पण काय आहे तर CH3 ह्याचं ऑक्सिजन बरोबर ट्रीट करायचं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये कोबाल्ट नॅफ्थिनेट च्या प्रेझेन्स मध्ये बाकी 423 केल्विन. ठीक आहे. पहिला आपल्याला क्युमिन हायड्रो पर ऑक्साइड किंवा आयसोप्रोपिल बेन्झिन हायड्रो पर ऑक्साइड मिळते. इथं C इथं CH3 आणि इथं पण काय येणार आहे तर CH3 येणार आहे. इथं काय येणार आहे तर CH3 हे बघा CH3 CH3 हा जो H आहे CH आहे तो CH बॉन्ड काय होणार आहे ब्रेक आणि त्याच्यामध्ये काय येणार आहे तर ऑक्सिजन आणि इथं काय येणार आहे तर H. ह्याला म्हणतात क्युमिन हायड्रो पर ऑक्साइड किंवा आयसोप्रोपिल बेन्झिन हायड्रो पर ऑक्साइड आणि ह्यामध्ये परत ब्रेकिंग होणार आहे इथून. हा एवढा पार्ट ब्रेक झाला तर इथं OH जॉईन होणार. मग इथं काय येणार आहे C6H5 इथं काय येणार आहे तर OH प्लस CH3C CH3 डबल बॉन्ड O. हा कोण फॉर्म झाला सांगा फिनॉल. मला सांगा मी म्हंटल ह्याला क्युमिन म्हणतो. क्युमिनलाच दुसरं नाव काय आहे क्युमिनलाच दुसरं नाव काय आहे येस क्युमिनचं दुसरं नाव काय आहे तर आयसोप्रोपिल बेन्झिन. सो ऑप्शन कोणता येणार आहे ए. 4 मेथड आहेत फिनॉलच्या प्रिपरेशनचे फ्रॉम क्लोरोबेन्झिन फ्रॉम aniline फ्रॉम आयसोप्रोपिल बेन्झिन अँड फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. X एअर ऑक्सिडेशन कोबाल्ट नॅफ्थिनेट आहे म्हणजे क्युमिन आहे. क्युमिन म्हणजेच कोण असतो तर आयसोप्रोपिल बेन्झिन. क्युमिन म्हणजेच कोण असतं आयसोप्रोपिल बेन्झिन. पुढं नेक्स्ट बघा विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज नॉट अ फिनॉल म्हटलंय. फिनॉल म्हणजे अरोमॅटिक रिंगला OH जॉईन असायला पाहिजे. ए ऑप्शन मध्ये बघा अरोमॅटिक रिंगला OH नाहीये बेन्झिलिक अल्कोहोल आहे हा. ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला फिनाइल रिंग आहे. बाकी सगळे डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला OH आहे डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला OH आहे डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला OH आहे. आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग रिएक्शन. आता फॉलोइंग रिएक्शनच नाही दिलेली मी तुम्हाला देते. इथं बघा हा फिनॉल आहे ठीक आहे. या फिनॉलला तुम्ही कशाबरोबर ट्रीट करणार आहे एरो वरती दिलाय कार्बन डायऑक्साइड 398 केल्विन
आणि 6 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आणि NaOH. ही कशाची कंडिशन आहे? नाही, हे येणार नाही, सॉरी. एकच मिनिट. C6H5 असं लिहूया. C6H5 CHO इथं LiAlH4 इन ऍसिडिक कंडिशन. आता सांगा काय येऊ शकतं इथं? इथं रिॲक्शन नाही दिलेली, पण मी तुम्हाला रिॲक्शन क्रिएट करून दिली. बेन्झोइक ऍसिड नाही. LiAlH4 इन ऍसिडिक कंडिशन हा काय आहे? रिड्युसिंग एजंट आहे. रिड्युसिंग एजंट आहे म्हणजे काय देणार आहे? नॅसेंट हायड्रोजन देणार आहे. आणि नॅसेंट हायड्रोजन कार्बोनिल ग्रुप जो आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? तर अल्डिहाइडला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? तर प्रायमरी अल्कोहोल. सो इथं काय येणार आहे? हा C6H5 CH2 आणि इथं काय येणार आहे? OH. कारण तुमचा C डबल बॉन्ड OH जो आहे ह्याला किती नॅसेंट हायड्रोजन वापरले? 2. देताना काय देतं? COH, इथं H, इथं H. हे बघा, हा बॉन्ड ब्रेक झाला तर इथं एक हायड्रोजन आणि इथं एक हायड्रोजन. हा बॉन्ड ब्रेक झाला तर वरती एक हायड्रोजन, खाली एक हायड्रोजन. म्हणजे काय आला? CH2 काय आला? तर OH. म्हणजे कसला अल्कोहोल झाला? प्रायमरी अल्कोहोल. कसला अल्कोहोल फॉर्म झाला? समजतंय का? म्हणजे कोणता अल्कोहोल असणार आहे? बेन्झाइल अल्कोहोल. हे बघा, बेन्झाल्डिहाइडला LiAlH4 इन ऍसिडिक कंडिशन मध्ये कन्वर्ट झालं तर CH2OH. आयुष्यात यापुढं लक्षात ठेवायचं, हे अल्डिहाइड्स म्हणजे अल्कोहोल फिनॉल्स इथरला पण आणि अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिडला पण ही परत रिॲक्शन्स रिपीट होतात. ह्यामध्ये काय आहे की जो तुमचा CHO ग्रुप आहे त्याचं जर रिडक्शन झालं LiAlH4 इन ऍसिडिक कंडिशन तर हा कशामध्ये कन्वर्ट होतो? CH2OH मध्ये कन्वर्ट होतो. आणि जो तुमचा C डबल बॉन्ड OH आहे, C डबल बॉन्ड O आहे, त्याला जर आपण LiAlH4 इन ऍसिडिक कंडिशन ट्रीट केलं तर इथं एक हायड्रोजन आणि इथं एक हायड्रोजन येणार. म्हणजे इथं काय येणार आहे? COH, इथं H. सेकंडरी अल्कोहोल येते. कसला अल्कोहोल येते? समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द सबस्ट्रेट H इन द फॉलोविंग रिॲक्शन. हा फिनॉल आहे, पण ह्या फिनॉलला सेकंड पोझिशनला, फोर्थ पोझिशनला आणि सिक्स्थ पोझिशनला NO2 आहे. मग कोण असणार आहे? 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल मिळाला. कोणापासून मिळणार 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल तुम्हाला? पॅरा ऑर्थो. कसं पॅरा ऑर्थो? NO2 ग्रुप कसला ग्रुप असतो? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतो. आपला जो क्लोरोबेन्झिन आहे, कोण आहे? क्लोरोबेन्झिन. ह्या क्लोरोबेन्झिनचं हा बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकत नाही, कारण त्याला पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर असते. कसला कॅरेक्टर असतं? कसला कॅरेक्टर असतं? पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर असतं. पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर असतं त्यामुळे आपण काय करतो? ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थो या तिन्ही पोझिशनला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल त्याला जर वॉटर बरोबर ट्रीट केलं, मग वॉर्म वॉटर, सोडियम हायड्रॉक्साईड वगैरे सगळं असतं, ठीक आहे, आणि वॉर्म कंडिशन्स मध्ये ट्रीट केलं तर Cl च्या जागी काय येणार आहे? तर OH, आणि OH च्या जागी काय येणार आहे? तर Cl. आणि आपल्याला मिळताना काय मिळते? हा OH, हा NO2, हा NO2 आणि हा काय असणार आहे? तर NO2. काय येणार ऑप्शन? 2,4,6 ट्राय नायट्रो क्लोरो बेन्झिन. 2,4,6 ट्राय नायट्रो क्लोरो बेन्झिन. का लक्षात येते का?
कारण जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप तुम्ही ड्रॉ कर म्हणजे ऍड करशीला तेवढं जास्त C'Cl ची बॉन्ड लेंथ काय होणार आहे, वाढणार आहे. बॉन्ड लेंथ वाढली, बॉन्ड स्ट्रेंथ काय होणार आहे, कमी. बॉन्ड स्ट्रेंथ कमी झाली, बॉन्ड इझिली काय होणार आहे तर ब्रेक. बॉन्ड इझिली काय होणार आहे, ब्रेक. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ टर्शरी ब्युटिल अल्कोहोल अकॉर्डिंग टू कार्बिनॉल सिस्टीम. हा झालाय ना, मी तुम्हाला कार्बिनॉल सिस्टीम एक्सप्लेन केली आहे ना. हा सांगा मला. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल म्हणजे हा CH3, C इथं काय आहे, CH3 इथं काय आहे, CH3 आणि इथं काय आहे तर OH. ह्याचं कार्बिनॉल सिस्टीम मध्ये नाव काय येणार आहे, मी तुम्हाला म्हटलेलं ज्या कार्बनला OH आहे तो कार्बिनॉल झाला. ज्या कार्बनला OH आहे तो कार्बिनॉल झाला. त्या कार्बिनॉलला किती मिथाइल ग्रुप जॉईन आहेत, म्हणजे ह्याचं नाव काय असणार आहे, ट्रायमिथिल कार्बिनॉल. काय नाव असणार आहे याचं, ट्रायमिथिल कार्बिनॉल. लक्षात, मी तुम्हाला म्हटलेलं लास्ट टाइम पण ज्या कार्बनला OH आहे तो कार्बिनॉल झाला. मग त्या कार्बिनॉलला किती मिथाइल ग्रुप जॉईन आहेत, 3. तर त्याचं नाव काय असणार आहे, ट्रायमिथिल कार्बिनॉल. काय नाव असणार आहे त्याचं, ट्रायमिथिल कार्बिनॉल. ऍक्च्युली हा इथर्स मधला क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग विल बी ऑब्टेन्ड. हे बघा, विच फ्रॉम द फॉलोइंग विल बी ऑब्टेन्ड व्हेन एनिसोल इज हिटेड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. बाळांनो, जर इथर असेल, हा एनिसोल म्हणजे बेन्झिन ग्रुपला जो ऑक्सिजन जॉईन आहे त्याला CH3 आहे, हा एनिसोल आहे. कोण आहे हा, एनिसोल. आणि एनिसोल म्हणजे एक कोणताही इथर असू दे, त्याला जर तुम्ही डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड बरोबर ट्रीट करताय, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे तुम्ही हायड्रोलायसिस करताय. काय करताय तुम्ही, काय करताय तुम्ही, हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस म्हणजे त्याचं ट्रीटमेंट वॉटर बरोबर करताय. हा, जरी त्यांनी दिलेलं नाही डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड, आपल्याला लक्षात ठेवायचं की डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड आहे म्हणजे आपण त्या इथरचं हायड्रोलायसिस करतोय. ठीक आहे. मग इथं O काय असतं तर मायनस आणि CH3 काय असतं तर प्लस. इथं H काय असतं तर प्लस आणि OH काय असतं तर मायनस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे, प्लस. सो इथं काय येणार आहे, C6H5. इथं काय येणार आहे तर OH प्लस इथं काय येणार आहे CH3OH. सो हा कोण आहे तर फिनॉल आणि हा कोण आहे तर मिथेनॉल. सो काय येणार आहे आन्सर, फिनॉल अँड मिथेनॉल. व्हेन एनिसोल इज ट्रीटेड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. पण लक्षात घ्या की जेव्हा एखादा इथर आहे आणि त्याला तुम्ही डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट करताय म्हणजे तुम्ही त्याचं हायड्रोलायसिस करताय. काय करताय, हायड्रोलायसिस म्हणजे त्याला कशाबरोबर ट्रीट करताय, वॉटर. हायड्रोलायसिस म्हणजे त्याला कशाबरोबर ट्रीट करताय, वॉटर. सो फिनॉल आणि काय मिळणार आहे तर मिथेनॉल. आणि जर इथर असेल आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड असेल तर कंडिशन वेगळी असते. हे बघा, इथं काय दिलंय, क्युमिन ऑन एअर ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थिनेट फॉर्म्स. एवढंच दिलंय. हीट बीट करतोय म्हणून दिलेलं, हीट अँड फर्दर हिटेड विथ डायल्यूट ऍसिड असं दिलंय का, अँड फर्दर हिटेड विथ डायल्यूट ऍसिड असं दिलंय का सिद्धांत, नाही. क्युमिन ऑन एअर ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थिनेट फॉर्म्स असं म्हटलंय का, क्युमिन ऑन एअर ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थिनेट देन इट इज फर्दर ट्रीटेड विथ डायल्यूट ऍसिड HCl असं काय दिलंय का, नाही. बरं, मला सांगा मग इथं काय होतंय. हा क्युमिन आहे,
ऑन एअर ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थिनेट काय देते म्हटलेलं मी तुम्हाला, हा कोण आहे, क्युमिन हायड्रो पर ऑक्साइड किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, आयसोप्रोपिल बेन्झिन पर ऑक्साइड. क्युमिन हायड्रो पर ऑक्साइड किंवा आयसोप्रोपिल बेन्झिन म्हणजे मधला देणार आहे, हा देणार आहे. आणि याला जर तुम्ही हीट केला इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl तर तुम्हाला फिनॉल आणि ऍसिटोन मिळते. जर तुम्ही त्याला हीट केला, काय केलं तुम्ही हीट कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, डायल्यूट HCl. निमेश डिझाईन नंतर न काढ. नेक्स्ट, व्हॉट इज द प्रोडक्ट फॉर्म, हे बघा हे पूर्ण दिलंय. व्हॉट इज द प्रोडक्ट फॉर्म व्हेन क्युमिन इज एअर ऑक्सिडाइज्ड इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थिनेट अँड फर्दर ट्रीटेड विथ डायल्यूट ऍसिड. आणि मग त्याला डायल्यूट ऍसिड बरोबर ट्रीट केलं, काय मिळालं, फिनॉल आणि काय मिळालं आपल्याला, फिनॉल आणि काय मिळालं, ऍसिटोन. स्वराज, क्युमिन ऑन एअर ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थिनेट काय देते तर क्युमिन हायड्रो पर ऑक्साइड. आणि क्युमिन हायड्रो पर ऑक्साइडला हीट केलं HCl च्या प्रेझेन्स मध्ये तर फिनॉल आणि काय मिळतं तर ऍसिटोन. नेक्स्ट, व्हॉट इज द प्रोडक्ट फॉर्म्ड, when aniline is treated with sodium nitrite and HCl previous to hydrolysis. म्हणजे हायड्रोलायसिस करण्याआधी, ऍक्च्युली हायड्रोलायसिस नंतर तुम्हाला फिनॉल मिळते, हायड्रोलायसिस करण्याआधी तुम्हाला काय मिळतंय, इथं बघा ऍनिलीन म्हणजे कोण असतं, C6H5 काय असतं तर NH2, हा ऍनिलीन आहे. ह्या ऍनिलीनला आपण कशाबरोबर ट्रीट करतो, सोडियम नायट्राइट आणि 2 टाइम्स कशाबरोबर HCl at 273 to 278 केल्विन. सो आपल्याला मिळताना काय मिळणार आहे, C6H5 इथं काय येणार आहे N2 प्लस Cl मायनस, हा मिळाला बेन्झिन डायॲझोनियम क्लोराइड. काय मिळाला हा बेन्झिन डायॲझोनियम क्लोराइड. पुढं सगळीच रिएक्शन दाखवते. प्लस बाय प्रोडक्ट काय असते, 2H2O प्लस काय असते तर NaCl. आता हा जो बेन्झिन डायॲझोनियम क्लोराइड आहे, ह्याला जर वॉटर बरोबर ट्रीट केलं वॉर्म कंडिशनला तर हा पूर्ण ग्रुप रिप्लेस होणार आहे कशानं तर OH. सो इथं काय येणार आहे C6H5OH प्लस N2 प्लस HCl. ही प्रिपरेशन ऑफ फिनॉल आहे फ्रॉम ऍनिलीन. जेव्हा तुम्ही ऍनिलीनला सोडियम नायट्राइट आणि HCl ला लो टेम्परेचरला 0 to 5 डिग्री सेल्सिअसला ट्रीट करताय, हे जे तुम्हाला मिळालं ना C6H5N2 प्लस Cl मायनस, ह्याला म्हणतात बेन्झिन डायॲझोनियम क्लोराइड. काय म्हणतात, आणि हा बेन्झिन डायॲझोनियम क्लोराइडचं हायड्रोलायसिस केलं की काय मिळतंय, फिनॉल. प्रश्न काय आहे, व्हॉट इज द प्रोडक्ट formed when aniline is treated with sodium nitrate and HCl previous to hydrolysis, benzene diazonium chloride. काय मिळतंय, बेन्झिन डायॲझोनियम क्लोराइड. पुढं, which among the following is not a method of preparation of phenol? Which among the following is not a preparation method of phenol? आता तर बघितलं, ऍनिलीन, सोडियम नायट्राइट, HCl 273 केल्विन फिनॉल देते हायड्रोलायसिस केलं की. इथं क्लोरोबेन्झिन, सोडियम हायड्रोक्साइड, हाय टेम्परेचर हाय प्रेशर फिनॉल देते. क्युमिन, एअर ऑक्सिडेशन कोबाल्ट नॅफ्थिनेट फिनॉल देते. बेन्झिन प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड फिनॉल नाही देत. बेन्झिन सल्फोनिक ऍसिड प्लस 2 टाइम्स NaOH ऍट सर्टन टेम्परेचर आपल्याला काय देते तर फिनॉल. सो कोणती मेथड देत नाही, बेन्झिन नाही. बेन्झिन प्लस सल्फ्युरिक ऍसिड आपल्याला बेन्झिन सल्फोनिक ऍसिड मिळणार.
आणि ते बेन्झीन सल्फोनिक ऍसिड फर्दर रिएक्शन वरती काय देणार आहे तर फिनॉल विथ सोडियम हायड्रॉक्साइड फ्युजन करतो आपण त्याचं. काय करतो आपण त्याचं फ्युजन. नेक्स्ट, what is the intermediate product obtained in the preparation of phenol from aniline? phenol from aniline ला intermediate product कोण होता रे? बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड. कोण होता? बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड. पुढं which catalyst is used in conversion of chlorobenzene to phenol by Raschig's method? ही आपल्याला नाहीये मेथड. हे बघा, क्लोरोबेन्झीन टू फिनॉल डव्स प्रोसेस होती, ते तर तुम्ही सोडियम हायड्रॉक्साइड यूज करत होता. रॅशिक्स मेथडला आपण काय यूज करतो तर कॅल्शियम कार्बोनेट. फक्त लक्षात ठेवा, रॅशिक मेथड तुम्हाला नाहीये खरं. क्लोरोबेन्झीन पासून फिनॉल ऑब्टेन करणे रॅशिक मेथड्स, त्यामध्ये आपण फक्त वापरतो काय तर कॅल्शियम कार्बोनेट. विच ऑफ द फॉलोइंग इज डायहायड्रिक फिनॉल? रेझरसिनॉल. रेझरसिनॉल का तर आपल्याकडे 3 टाइप ऑफ डायहायड्रेट फिनॉल आहेत. एक कॅथेकॉल आहे, पहिल्या आणि दुसऱ्या पोझिशनला OH असते. एक रेझरसिनॉल आहे, पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनला असते. आणि एक हायड्रोक्विनॉल आहे, पहिल्या आणि चौथ्या पोझिशनला OH असते. नेक्स्ट, which of the following phenol is isolated from the defensive secretion of grasshopper species? हे वालं 2,5 डायक्लोरोफिनॉल हा डिफेन्सिव्ह सिक्रेशन ग्रासहॉपर रिजेक्ट करत असतात. लक्षात ठेवा, 2,5 डायक्लोरोफिनॉल. नेम द कॅटलिस्ट युज्ड इन द कमर्शियल प्रिपरेशन ऑफ फिनॉल. कमर्शियल प्रिपरेशन ऑफ फिनॉल कोण आहे सांगा? विच इज द कमर्शियल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल? क्युमिन. क्युमिन्स आपण एअर ऑक्सिडेशन करतो कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कोबाल्ट नॅफ्थिनेट. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? हा, मग कोण असणार आहे इथं? ऑप्शन डी. सो द नेम द कॅटलिस्ट युज्ड इन द कमर्शियल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल कोण असणार आहे तर? कोबाल्ट नॅफ्थिनेट. ठीक आहे, हा लास्ट आहे. आता हे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल मधले क्वेश्चन्स आहेत पुढचे जे आहेत ते. येस, टेल मी व्हॉट विल हॅपन. टेल मी व्हॉट विल हॅपन. क्लोरोबेन्झीन आहे, ह्या क्लोरोबेन्झीनला जर तुम्ही सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर ट्रीट केला 623 केल्विनला 150 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आणि ऍसिडिक कंडिशन, तर हा पूर्ण ग्रुप रिप्लेस होतो आणि इथं काय येते तर OH. पहिला तुम्हाला सोडियम फिनॉक्साइड मिळते आणि मग फिनॉल मिळते, मग इथं OH आलं, फिनॉल आला. काय आला? फिनॉल. आता ह्या फिनॉलला जेव्हा तुम्ही ब्रोमीन वॉटर बरोबर ट्रीट करताय, कशाबरोबर ट्रीट करताय? ब्रोमीन वॉटर, तर आपल्याला ब्रोमीन किती घ्यायला लागतात सांगा ह्या केसमध्ये? 3. किती ब्रोमीन घ्यायला लागतात? 3. सो आपल्याला मिळताना काय मिळतं इथं? 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल. ब्रोमीन वॉटर जर असेल तर 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल. आणि फक्त ब्रोमिनिन कार्बन डायसल्फाइड आहे, ब्रोमिनिन किंवा कार्बन टेट्रा क्लोराइड, तर ऑर्थो ब्रोमोफिनॉल आणि पॅरा ब्रोमोफिनॉल. पण जर फिनॉल आहे आणि त्याला ब्रोमीन वॉटर बरोबर ट्रीट केलं तर आपल्याला मिळताना काय मिळतंय? 2,4,6 ट्राय
ब्रोमो काय आहे तर फिनॉल. सो क्लोरोबेन्झिनला सोडियम हायड्रॉक्साईड ह्या सगळ्या कंडिशनना मिळालं फिनॉल. ह्याला कसली प्रोसेस म्हणतो? डव्स प्रोसेस. कसली प्रोसेस म्हणतो? डव्स प्रोसेस. आणि फिनॉलला मग आपण ब्रोमीन वॉटर बरोबर ट्रीट करून काय मिळतं? 2,4,6 ट्राय ब्रोमो फिनॉल. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? सो आन्सर काय येणार आहे याचं? रिएक्शन लिहून घेताय? रिएक्शन लिहून घेताय का? नेक्स्ट, व्हॉट इज द नॅचरल सोर्स ऑफ सॅलिसिलिक ऍसिड? हे पाठ करायचं. विलो प्लांट. कसला प्लांट? नॅचरल सोर्स. नॅचरल सोर्स म्हणजे नॅचरली आपण कसं ऑब्टेन करू शकतो? अरे स्वराज्य का झोपायला रे स्वराज्य? न पासून तर चिप्स बिप्स चांगले खात फिरत होता आणि आता का झोपायलायस? व्हॉट इज द नॅचरल सोर्स ऑफ सॅलिसिलिक ऍसिड? विलो प्लांट. कसला प्लांट? विलो प्लांट. नेक्स्ट, which from the following compound is obtained when phenol is treated with dilute nitric acid at low temperature? Phenol ची दोन कंडिशन आहेत. Phenol is treated with dilute nitric acid at low temperature, Neil, and phenol is treated with concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid at high temperature. डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर रिएक्ट केलं तर ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि पॅरानायट्रोफिनॉल. त्यातला ऑर्थोनायट्रोफिनॉल मेजर आणि पॅरानायट्रोफिनॉल मायनर असणार आहे. आणि जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड वापरला, काय वापरला, तर तुम्हाला 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल मिळणार, ज्याला आपण पिक्रिक ऍसिड असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला इथं? कसं आहे, गेम कमी खेळला तर डोळ्याला ताण कमी पडतंय, इथं ताण कमी वाटतंय, झोप येत नाही. फिनॉलला जर आपण डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर ट्रीट केलं ऍट लो टेम्परेचर, ऍट व्हॉट? लो टेम्परेचर, आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात. एक मिळतं ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि एक मिळतं पॅरानायट्रोफिनॉल. ह्या पहिल्यांदा आजपर्यंत आपल्याला सगळे ऑर्थोचे प्रोडक्ट मायनर आणि पॅराचे प्रोडक्ट काय मिळत होते? मेजर. दिस इज द ओनली सिच्युएशन वेअर तुम्हाला ऑर्थोनायट्रोफिनॉल मेजर मिळणार, ऑर्थोनायट्रोफिनॉल मेजर, आणि पॅरानायट्रोफिनॉल काय मिळणार आहे? मायनर. बरं, ऑर्थोनायट्रोफिनॉल मध्ये कसलं बॉन्डिंग होतंय? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, म्हणजे मॉलिक्युलच्या आत, म्हणजे ह्या दोघांमध्ये. आणि पॅरानायट्रोफिनॉल मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. त्यामुळे पॅरानायट्रोफिनॉलचं बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट जास्त असते कशापेक्षा? तर ऑर्थोनायट्रोफिनॉल. मग मला सांगा, which from the following compound is obtained when phenol reacts with dilute nitric acid at low temperature? We'll get the mixture of orthonitrophenol and paranitrophenol. जर त्यांनी पडलेला मेजर प्रोडक्ट सांगा, ऑर्थोनायट्रोफिनॉल म्हटलं असतं. जर तिथं नायट्रेटिंग मिक्सचर वापरलं असतं 6 ट्रायनायट्रोफिनॉल, ज्यालाच आपण कसला ऍसिड म्हणतो? तर पिक्रिक ऍसिड. कसला ऍसिड म्हणतो? पिक्रिक ऍसिड. बरं, मला सांगू शकताय की ऍरोवरती जे कंडिशन्स आहेत त्या ऍरोवरच्या कंडिशन्स वरनं ही कोणती रिएक्शन आहे? सांगा बाळांनो, मला ही कसली कंडिशन आहे? कोलबेस सिंथेसिस. विथ सिंथेसिस? मग कोलबेस सिंथेसिस मध्ये काय असते? C6H5O हा सोडियम फिनॉक्साइड आहे. ह्या सोडियम फिनॉक्साइडला आपण कशाबरोबर ट्रीट करतो? कार्बन डायऑक्साइड बरोबर. ऍट 398 केल्विन आणि किती ऍटमॉस्फेरिक प्रेशर? 6 ऍटमॉस्फेरिक प्रेशर.
इथला हायड्रोजन ऍटम रिमूव्ह होतो, हा बॉन्ड इथं शिफ्ट होऊन इथं जॉईन होतो, सोडियम इथं पुढे येते. म्हणजे इथं काय मिळतंय C6H5H4OH C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड ONA सोडियम सॅलिसिलेट. आणि त्या सोडियम सॅलिसिलेटला डायल्यूट HCl बरोबर ट्रीट केला तर O- Na प्लस H प्लस प्लसला प्लस रिप्लेस झाला तर इथं काय येणार आहे C6H5OH आणि हा C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH सॅलिसिलिक ऍसिड. इथं वॉटर तुम्ही ऍसिडिक कंडिशनला HClच्या हे बघा ऍसिडिक कंडिशन आहे, HCl पण वापरलं चालतंय, वॉटर इन ऍसिडिक कंडिशन जरी वापरलं तर चालतंय. कोण मिळणार आहे सॅलिसिलिक ऍसिड. आणि सॅलिसिलिक ऍसिड हे कोणत्या मेथडनं मिळतंय कोलबेस सिंथेसिस. आणि सॅलिसिल अल्डिहाइड कोणत्या मेथडनं मिळतंय सॅलिसिल अल्डिहाइड कोणत्या मेथडनं मिळतंय रिमस स्टीमन रिएक्शन. कसल्या मेथडमध्ये मिळतंय रिमस स्टीमन रिएक्शन. कसल्या मेथडमध्ये मिळतंय रिमस स्टीमन रिएक्शन. समजते का मी काय सांगितलं कोलबेस सिंथेसिस ना काय मिळतंय सॅलिसिलिक ऍसिड आणि रिमस स्टीमन रिएक्शन ना काय मिळणार आहे तर सॅलिसिल अल्डिहाइड. काय मिळणार आहे सॅलिसिल अल्डिहाइड. ओके. ऍस्पिरिन डोकं दुखल्यावरती खातो ना ऍस्पिरिन, डोकं दुखलं हात दुखलं पाय दुखलं काय पण दुखलं तर खातो. कसं बनतं ऍस्पिरिन हा येस सॅलिसिलिक ऍसिडला ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर काय करायचं ट्रीट करायचं. आपल्याला काय मिळतंय तर ऍस्पिरिन. ऍस्पिरिनचं स्ट्रक्चर काय असते ऑर्थो ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड. काय नाव असतं त्याचं काय नाव असतं त्याचं ऑर्थो ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड. रिएक्शन बघा C6H5 COOH आणि इथं काय तर OH. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केलं ऍसिटिक अनहायड्राइड. कशाबरोबर ट्रीट केलं ऍसिटिक अनहायड्राइड. इथं मायनस आहे आणि इथं काय तर प्लस आणि इथं काय तर प्लस. प्लसला काय शिफ्ट होणार आहे तर प्लस. मग प्लसला प्लस जर शिफ्ट होणार आहे तर इथं काय येणार आहे C6H5 COOH इथं O C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर CH3. ह्याला म्हणतात ऑर्थो ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड ज्याचं दुसरं नाव काय आहे ऍस्पिरिन. काय नाव आहे त्याचं दुसरं नाव ऍस्पिरिन. हे मी रिएक्शन सेपरेटली तुम्हाला लिहून दिले सॅलिसिलिक ऍसिडच्या केसमध्ये की ऍस्पिरिन कसं फॉर्म होतंय. नेक्स्ट identify the final products when the mixture of vapors of phenol and hydrogen is passed over nickel catalyst at 433 Kelvin. इथं बघा फिनॉल कसा असतो C6H5OH. इथं बघा हा CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड. ह्याला हायड्रोजन गॅस बरोबर पास केलं 3 times H2 गॅस in presence of what Raney nickel at what Kelvin 433 Kelvin. बाळांनो हा बॉन्ड ब्रेक होणार इथं एक हायड्रोजन इथं एक हायड्रोजन ऍड होणार. हा बॉन्ड ब्रेक होणार इथं एक हायड्रोजन इथं एक हायड्रोजन ऍड होणार. हा बॉन्ड ब्रेक होणार इथं एक हायड्रोजन इथं एक हायड्रोजन. म्हणजे हे सगळे CH2 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 आणि CHOH म्हणजे कोण फॉर्म होणार सांगा इथं सायक्लोहेक्झेनॉल. कोण फॉर्म होणार कोण फॉर्म होणार सायक्लोहेक्झेनॉल. कोण फॉर्म होणार आहे कोण फॉर्म होणार आहे कोण फॉर्म होणार है साइक्लोहेक्सेनॉल. समझ में आ रहा है यस और नो यस और नो. नेक्स्ट फिनॉल ऑन रिएक्शन विथ aqueous solution of bromine. आपण ही रिएक्शन बघितली फिनॉल ऑन रिएक्शन विथ aqueous solution of bromine म्हणजे ब्रोमीन वॉटर.
सो फिनॉलला जेव्हा तुम्ही ब्रोमीन वॉटर बरोबर ट्रीट केलं, कशाबरोबर ट्रीट केलं? ब्रोमीन वॉटर. आपल्याला मिळताना काय मिळतंय? C6H5OH, इथं Br, इथं Br आणि इथं पण काय येणार आहे? Br. 2,4,6 डॅश ट्रायब्रोमो. काय ट्रायब्रोमो? फिनॉल. फिनॉल ऑन रिएक्शन विथ aqueous solution of bromine काय देत आहे? 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. समजते का? येस और नो? येस और नो? नेक्स्ट, AROH म्हणजे कोण आहे? AROH म्हणजे कोण आहे? AROH म्हणजे कोण आहे? फिनॉलच आहे. अरोमॅटिक ग्रुपला OH म्हणजे कोण असतो? फिनॉल. मग इथं जर फिनॉल आहे C6H5, इथं काय आहे तर OH. ह्याला जर तुम्ही ऍसिल क्लोराइड बरोबर ट्रीट केला, इथं रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ O-H बॉन्ड असते. O मायनस आणि H काय असते? प्लस. इथं Cl मायनस आणि RC डबल बॉन्ड O काय असते तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. सो इथं काय येणार आहे? C6H5, इथं O, C डबल बॉन्ड OR प्लस बाय प्रोडक्ट काय असणार आहे? HCl. ईस्टर आहे हा. काय आहे हा? अरोमॅटिक ईस्टर. सांगा मला करेक्ट कोणता आहे सांगा ह्यामध्ये. हा तर पॉसिबल नाहीये, हा पण पॉसिबल नाहीये. ह्या दोघांमध्ये कोण आहे सांगा? RC डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, AR. समजताय? येस और नो? इस्टरिफिकेशन, अरोमॅटिक ईस्टर. मग इथं ऍसिल क्लोराइड असू दे, ऍसिड अनहायड्राइड असू दे किंवा कार्ब ऑक्झिलिक ऍसिड असू दे, ऍसिल ग्रुप ऍड होणार आहे. कसला ग्रुप ऍड होणार आहे? ऍसिड. नेक्स्ट सांगा, ए कोण आहे? ही मी रिएक्शन नाही लिहिणार, तुम्ही सांगायचं मला काय आहे ते. सांगा कोण असणार आहे? सोडियम फिनॉक्साइड असणार आहे. कोण असणार आहे? फिनॉल नाहीये. फिनॉलला ट्रीट करण्यासाठी अजून एक मेथड असणार आहे. फिनॉलला सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर ट्रीट करावं लागणार आहे, मग सोडियम फिनॉक्साइड येणार आहे. सोडियम फिनॉक्साइडला कार्बन डायऑक्साइड बरोबर ट्रीट केलं तर सोडियम सॅलिसिलेट येणार आहे. आणि सोडियम सॅलिसिलेटला ऍसिड बरोबर ऍसिड वॉटर म्हणजे ऍसिड हायड्रोलायसिस जर केला तर सॅलिसिलिक ऍसिड मिळणार आहे. सो कोण असणार आहे? सोडियम फिनॉक्साइड. कोण असणार आहे? कोण असणार आहे? सोडियम फिनॉक्साइड. नेक्स्ट, identify the major product when anisole reacts with bromine in acetic acid. हे बघा, एनिसोल हा अरोमॅटिक इथर मधला प्रकार आहे. ह्यातला काही नाही आहे ह्यामध्ये, तरी पण बघा हा एनिसोल आहे. ह्याला ब्रोमीन बरोबर ट्रीट केलं, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ऍसिटिक ऍसिड म्हणजे CH3COOH. तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळतात. एक तुम्हाला मिळतंय ऑर्थोब्रोमो एनिसोल, दुसरं तुम्हाला मिळतंय पॅराब्रोमो एनिसोल. हा पॅराब्रोमो एनिसोल 90% असतं. टक्केवारी पाठ करायची या रिएक्शनची, विचारतात पर्सेंटेज विचारले आजपर्यंत सीईटी मध्ये, याची पर्सेंटेज पण विचारले की यामध्ये जो मेजर प्रोडक्ट फॉर्म होतोय त्याचं पर्सेंटेज किती आहे. सो पॅराब्रोमोफिनॉल किती पर्सेंट मिळतंय? 90. आणि ऑर्थोब्रोमोफिनॉल किती पर्सेंट मिळतंय? 10. म्हणजे कोण आहे? एक मेजर आणि एक काय असणार आहे तर मायनर. मग मला सांगा, identify the major product when anisole reacts with bromine water. जेव्हा एनिसोल ब्रोमीन वॉटर बरोबर रिएक्ट होतो तेव्हा काय मिळतं? एनिसोल ब्रोमीन वॉटर बरोबर रिएक्ट होतं, काय मिळतं? पॅराब्रोमो एनिसोल. काय मिळतं? काय मिळतं बाळांनो? काय मिळतं बाळांनो? पॅराब्रोमो
ॲनिसोल. काय मिळतं? पॅराब्रोमो ॲनिसोल. पुढं सांगा. हे झालंय बघा प्रश्न. हा झालाय प्रश्न. क्लोरोबेन्झिनला सोडियम हायड्रॉक्साईड 623 केल्विन 150 ऍटमॉस्फेरिक बरोबर ट्रीट केलं तर आपल्याला मिळालं फिनॉल. आणि फिनॉलला ब्रोमीन वॉटर बरोबर ट्रीट केलं की आपल्याला काय मिळतंय? 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. काय मिळतंय? 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. नेक्स्ट, which reagent is used for the conversion of phenol to picric acid? फिनॉल टू पिक्रिक ऍसिड. हा फिनॉल आहे. C6H5 काय आहे तर OH. ह्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड बरोबर ट्रीट करतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. आणि आपल्याला मिळताना काय मिळतंय इथं? ऑर्थो पोझिशनला NO2, पॅरा पोझिशनला NO2, ऑर्थो पोझिशनला NO2. ह्याला म्हणतात 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल, ज्याचं नाव काय आहे तर पिक्रिक ऍसिड. काय नाव आहे? काय नाव आहे? पिक्रिक ऍसिड. सो आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट नायट्रिक ऍसिड असला असता आणि लो टेम्परेचर असला असतं तर, डायल्यूट नायट्रिक ऍसिड असला असतं आणि लो टेम्परेचर असला असतं तर ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि पॅरानायट्रोफिनॉल. त्यातला ऑर्थोनायट्रोफिनॉल काय असणार आहे? मेजर प्रोडक्ट. आणि पॅरानायट्रोफिनॉल काय असणार आहे? मायनर प्रोडक्ट. आणि ऑर्थोनायट्रोफिनॉल मध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते आणि पॅरानायट्रोफिनॉल मध्ये इंटरमॉलिक्युलर. फिनॉल ऑन हीटिंग विथ झिंक डस्ट. फिनॉल ऑन हीटिंग विथ झिंक डस्ट. हा फिनॉल आहे. C6H5 काय तर OH. ह्याला झिंक डस्ट बरोबर जर हीट केलं, इथं बघा मी असं लिहिते C6H5OH प्लस Zn हीटेड. हा झिंक ऑक्सिजनला घेतो. झिंक कोणाला घेतो? मग झिंक ऑक्सिजनला घेतो तर C6H6 प्लस काय येते तर ZnO. मग C6H6ZnO म्हणजे कोण फॉर्म झालं? बेन्झीन. कोण फॉर्म झालं? बेन्झीन. So when phenol on heating with zinc dust forms what? Benzene. काय फॉर्म करतं? काय फॉर्म करतं? काय फॉर्म करतं? रिडक्शन रिएक्शन आहे ही. कसली रिएक्शन आहे? कसली रिएक्शन आहे ही? यशस्वी कसली रिएक्शन आहे? का काय काय म्हटलं? रिडक्शन म्हणजे काय असते? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन. मग इथून ऑक्सिजन रिमूव्ह झाला आणि हायड्रोजन काय झाला? ऍड. नेक्स्ट, which from the following reagent is used to convert phenol to picric acid? Concentrated nitric acid plus concentrated sulfuric acid. पुढं, which reagent is used from the following? Which reagent from the following is used to reverse Stiemann reaction? Yes, chloroform. काय यूज करतो आपण? क्लोरोफॉर्म, सोडियम हायड्रॉक्साइड आणि ऍसिडिक कंडिशन. हे कधी वापरतो? कार्बन डायऑक्साइड आणि 6 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कोलबेस सिंथेसिस. कसली सिंथेसिस? कार्बन डायसल्फाइड ऍट लो टेम्परेचर ब्रोमिनेशन बरोबर वापरतो. तिथं तुम्हाला ऑर्थोब्रोमो फिनॉल आणि पॅराब्रोमो फिनॉल हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे. पॅराबेन्झोक्विनॉन मिळतं. काय मिळतं? पॅराबेन्झोक्विनॉन. नेक्स्ट, आयडेंटिफाय द प्रोडक्ट. आत्ताच जे आपण बघितलं तेच आहे. आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑब्टेन इन द फॉलोइंग रिएक्शन. हे बघा, हा फिनॉल आहे. C6H5OH हा फिनॉल आहे. ह्या फिनॉलचं ऑक्सिडेशन होते. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? क्रोमिक अनहायड्राइडच्या किंवा और Na2Cr2O7 सोडियम डायक्रोमेट. कोण पण चालते, कारण दोन्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. दोन्ही कसले एजंट्स आहेत? ऑक्सिडेशन होताना आपल्याला पॅराबेन्झोक्विनॉन
क्विनॉन मिळते. कसं बघा, इथं डबल बॉन्ड काय येणार आहे? ओ. इथं डबल बॉन्ड काय येणार आहे? ओ. इथं एक बॉन्ड, इथं एक बॉन्ड. ह्याचं नाव काय असणार आहे? तर पॅराबेन्झो क्विनॉन. काय असणार आहे? पॅराबेन्झो क्विनॉन. ऑप्शन पॅराबेन्झो क्विनॉन. कधी मिळते? तुम्ही फिनॉलचं ऑक्सिडेशन करताय क्रोमिक अनहायड्रेटच्या प्रेझेन्स मध्ये किंवा सोडियम डायक्रोमेटच्या प्रेझेन्स मध्ये. येते का लक्षात? येस ऑर नो? नेक्स्ट तेच क्वेश्चन आहे परत. सांगा मला काय मिळणार आहे? आयडेंटिफाय द प्रोडक्ट. आयडेंटिफाय द प्रोडक्ट. काय म्हटलं मी? हे काय असतंय? पॅराबेन्झो क्विनॉन. नेक्स्ट, आयडेंटिफाय द प्रोडक्ट when phenol is treated with zinc dust. Phenol is treated with zinc dust. Phenol is treated with zinc dust. काय मिळतं? बेन्झीन. Phenol is treated with zinc dust. काय मिळतं? बेन्झीन. पुढं. Identify the product. Yes. Tell me the answer of this. Identify the product when phenol is reacted with dilute nitric acid at low temperature. डायल्यूट नायट्रिक ऍसिड आहे. तर आपल्याला काय मिळतंय? मिक्सचर ऑफ ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि काय मिळतंय? ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि पॅरानायट्रोफिनॉल. त्यातला ऑर्थोनायट्रोफिनॉल काय असतं? मेजर. आणि पॅरानायट्रोफिनॉल काय असतं? तर मायनर. नेक्स्ट, आयडेंटिफाय द सॉल्व्हंट. आयडेंटिफाय द सॉल्व्हंट युज्ड इन ब्रोमिनेशन of phenol to gives 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. सॉल्व्हंट कोण वापरतो आपण? ब्रोमिन वॉटर. म्हणजे काय असणार आहे? वॉटर. जर तुम्हाला 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल पाहिजे, 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल पाहिजे, तर तुम्ही काय यूज करताय? ब्रोमिन वॉटर. काय यूज करताय? काय यूज करताय? काय यूज करताय? काय यूज करताय? सांगा याचा आन्सर. क्वेश्चन रीड करा आणि आन्सर सांगा. नील, आन्सर सांग. का? कसला ऍसिड आहे? कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड in presence of concentrated sulfuric acid 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल, ज्याला आपण कसला ऍसिड म्हणतो? पिक्रिक ऍसिड. कसला ऍसिड म्हणतो? कसला ऍसिड म्हणतो बाळांनो? कसला ऍसिड म्हणतो आपण याला? पिक्रिक ऍसिड. 5 मिनिट बस सांगते. ए बोला, बताओ, फिर से रिएक्शन रिपीट हुई. समोरच आहे तुमच्या. आयडेंटिफाय द प्रोडक्ट व्हेन फिनॉल इज हीटेड विथ झिंक डस्ट. झिंक डस्ट, बेन्झीन. कॅटालायटिक हायड्रोजनेशन, सायक्लोहेक्झेनॉल. ऑक्सिडेशन, बेन्झोक्विनोन. ऑक्सिडेशन, क्लोरोफॉर्म वापरला, सॅलिसिल्डिहाइड. कार्बन डायऑक्साइड वापरलं, सॅलिसिलिक ऍसिड. Yes, read the question and tell me the answer. Yes, read the question and tell me the answer. Which among the following is obtained as a product when phenol is treated with sodium hydroxide? So when phenol is treated with sodium hydroxide, it will give sodium phenoxide, and it is further treated with carbon dioxide to give sodium salicylate. With acid it gives so what is the answer? सैलिसिलिक एसिड. समझ में आ रहा है? टेम्परेचर नहीं दिया लेकिन कॉन्सेप्ट देखो. फिनॉल है, उसको सोडियम हाइड्रोक्साइड के साथ ट्रीट किया, सोडियम फिनॉक्साइड मिलेगा. उसको कार्बन डाइऑक्साइड के साथ ट्रीट किया, 398 केल्विन 6 एटमॉस्फेरिक प्रेशर, सोडियम सैलिसिलेट मिलेगा. सोडियम सैलिसिलेट को फिर एसिड के साथ
साथ ट्रीट किया, सैलिसिलिक एसिड मिळेगा. इसको कौन सी रिएक्शन बोलते हैं? कोलबेस सिंथेसिस. कसली रिएक्शन म्हणतो आपण याला? What is the product obtained? What is the product obtained when vapors of phenol are passed over heated zinc? Benzene. काय मिळतंय? Benzene. Next. Identify the product formed. हा, हे आपलं अजून झालेलंच नाही, काही क्वेश्चन याबद्दल आलं नव्हतं आपल्याला. इथं बघा, जर तुम्ही फिनॉल घेतला आणि फिनॉलला तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर ट्रीट करताय ऍट लो टेम्परेचर, रूम टेम्परेचर. लो टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर 298 केल्विन. तर आपल्याला मिळताना काय मिळतंय? ऑर्थो फिनॉल सल्फोनिक ऍसिड. ऑर्थो फिनॉल सल्फोनिक ऍसिड. कारण सल्फोनिक ग्रुप हा कधीही पॅरेंट असतो. कोण पॅरेंट असतं? आणि तेच तुम्ही जर फिनॉल घेतला आणि त्या फिनॉलला कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबरच ट्रीट करताय, पण ऍट हाय टेम्परेचर. किती केल्विन? 373 केल्विन. तर आपल्याला मिळताना काय मिळतंय? OH. इथं काय येणार आहे? SO3H. ह्याचं नाव काय येणार आहे? पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड. एक ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड आणि एक आणि नाही नाही, हे लक्षात ठेवा. डायल्यूट असू दे किंवा कॉन्सन्ट्रेटेड असू दे, सेमच घ्यायचं. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍट लो टेम्परेचर ऑर्थो, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍट हाय टेम्परेचर पॅरा. करेक्शन करून घ्या त्यामध्ये. दोन्ही केसमध्ये कॉन्सन्ट्रेटेडच असतं. काय मिळणार आहे सांगा याचं? काय मिळणार आहे? हा पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड. रिएक्शन लिहून घ्यायची. रिएक्शन लिहून घ्या. बरं, नेक्स्ट. Identify the product obtained when phenol is treated with 43 पर्यंत. होय काय? होय काय विधान? होय, ठीक आहे. ओके. So identify the product obtained when phenol